कटाची आमटी एक अस्सल महाराष्ट्रीयन कल्ट रेसिपी। ह्या कटाच्या आमटीला सगळ्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीने ना आपलेसे केलेले आहे। कम्युनिटीनुसार ह्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, पण आपण आज ब्राह्मणी पद्धतीची कटाची आमटी बघणार आहोत, ज्यामध्ये कांद्याचा वापर नाहीये, लसणाचा वापर नाहीये। आणि या कटाच्या आमटीची खासियत म्हणजे पूर्णावरणाचा किंवा गोडाधोडाचा स्वयंपाक असेल तर ही हवीच। क्रूड ऑइलचे जर आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं तर कसे वेगवेगळे बाय प्रोडक्ट मिळतात, तसं पूर्णाचा हा काइंड ऑफ बाय प्रोडक्ट आहे कटाची आमटी। ह्या कटाच्या आमटीच्या एक्झिस्टन्सचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत। गोडाचा किंवा एस्पेशली पूर्णाचा स्वयंपाक असेल तर आपल्या जिभेवरची ना जी स्वीटनेसची किंवा गोडाची जी मोनोपॉली आहे ते कट करण्याचं आणि आपल्या जेवणाला एक चमचमीत एज देण्याचं काम कटाची आमटी करत असते। हा झाला एक पैलू। दुसरं म्हणजे ही एक पारंपरिक रेसिपी आहे। जुने लोक, आपले आधीचे लोक, त्यांना ना अजिबात वेस्टेज मान्य नव्हतं, त्यामुळे पुरण वाटताना किंवा राहिलेल्या डाळीचं काय करता येईल तर त्यातून कटाच्या आमटीची निर्मिती झाली असावी। चला तर मग करूया पारंपरिक अशी झणझणीत, चमचमीत, अतिशय टेस्टी अशी कटाची आमटी। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेऊया हरभऱ्याची डाळ। धुवून घेऊ व्यवस्थित। पाणी यातलं काढून टाकू आपण आणि ह्या डाळीच्या अंदाजे तिप्पट पाणी ठेवूया आपण ह्यामध्ये। एरवी आपण डाळीमध्ये दुप्पट पाणी ठेवतो, पण आपल्याला ह्यातला कट काढायचा आहे, त्यामुळे तिप्पट पाणी गरजेचं आहे। घालूया तिप्पट पाणी। कमी पाणी ठेवलं तर डाळ घट्ट होईल आणि आपल्याला कट मिळणार नाही, त्यामुळे व्यवस्थित पाणी घाला यामध्ये। कुकर ठेवला गॅसवरती। चालू करूया गॅस। तळाशी टाकूया पाणी। हे भांड डाळीचं आपण ठेवूया कुकरमध्ये। कुकरचं झाकण लावून घेऊ आपण। व्यवस्थित 5 ते 7 शिट्ट्या करून घेऊ। व्यवस्थित एकदम मऊ डाळ आपल्याला शिजवायची आहे। आपली डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत त्याचा मसाला करून घेऊ। त्याकरता एका पॅन मध्ये घेऊया जिरं, घालूया लवंगा, थोडीशी दालचिनी, अगदी मोजून 2 जिरे आणि हिरवी वेलची। ड्राय रोस्ट करायचे आपल्याला। तेलाचा वापर न करता हलकच फक्त परतून घ्यायचे। यामध्ये घालूया सुकं खोबरं। आता परतून घ्यायचे आणि सुकं खोबरं छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचंय। ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की खोबरं मस्तपैकी असं ब्राउनिश झालेलं आहे, त्यावेळेला आपण गॅस बंद करूया। खोबरं आपल्याला व्यवस्थित परतत राहायला लागतं, कारण जळण्याचे चान्सेस जास्त असतात। खोबरं पटकन जळतं, त्यामुळे शक्यतो हात पटपट चालवा। हे मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ, कारण आपण पॅन मध्ये ठेवलं तर ते अजून जळेल, त्यामुळे आपण काढून घेऊ। हे मिश्रण थोडंसं गरम असेल तर आपण आता हे थोडंसं थंड करायला ठेवूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण घालूया मिश्रण। यामध्ये घालूया थोडासा गोडा मसाला आणि ह्या मसाल्याची आपण ह्या मिक्सचरची एक पावडर अशी वाटून घेऊया। असं साधारणपणे आपलं मिक्सचर जे आहे, मिश्रण जे आहे तयार आहे। आता हे आपण बाजूला ठेवू आणि कटाच्या आमटीची फोडणीची तयारी करू। कुकर आपण बंद केला होता, एक 5 मिनिटं ठेवलं पण होतं वाफ जायला। आता आपण जरा कुकर हलका करू। कुकरमधनं वाफ काढून घेऊ। आता आपण झाकण उघडून घेऊ। तुम्ही बघाल तसं व्यवस्थित आपली डाळ शिजली आहे। एक पातेलं घेतलंय, त्यावर ठेवतो चाळणी। आता हा कट त्यामध्ये घालूया आपण। वरचा जो पार्ट आहे तो आपण पुरणासाठी वापरतो आणि खाली जे गाळून निघतं त्याला आपण कट म्हणतो। थोडीशी डाळ किंचितशी घट्ट व्हावी म्हणून मी या डाळीमधलं पण थोडंसं यामध्ये मिक्स करते कटामध्ये। ते पण आहे त्या रवीने आपण जरा घोटून घेऊ, थोडंसं मिक्स करून घेऊ। मिक्स केल्यानंतर असा हा आपला कट व्यवस्थित तयार आहे। आता आपण फोडणी करूया। फोडणीसाठी एक पातेले घेतले, त्यामध्ये घालूया तेल। तेल तापलं की त्यामध्ये घालूया मोहरी, घालूया जिरं। गॅस बंद करू आता आणि घालू कढीपत्ता। घालूया यामध्ये हिंग, घालूया हळद, लाल मिरचीची पावडर
आणि घालूया थोडंसं पाणी. गॅस बंद केला होता आपण, आता तो चालू करूया. आता घालूया हा कट. घालूया मगाशी केलेला कटाचा मसाला. घालूया कोकम आगळ. कोकम आगळ नसेल तर तुम्ही आमसूल पाण्यात भिजवून पण टाकू शकता किंवा चिंचाचा कोळ पण टाकू शकता. घालूया गूळ. घालूया मीठ. आता हे सगळं आपण नीट मिक्स करून घेऊ आणि मस्तपैकी याला छानपैकी अशी उकळी आणूया. कटाची आमटी जेव्हा उकळते ना तेव्हा एक असा मस्त त्याचा एक मसाल्याचा वास यायला लागतो आणि अतिशयोक्ती होणार नाही की हा जो सुवास आहे मसाल्याचा हा घरभर पसरतो. घालूया मस्तपैकी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावरती पण परत एकदा मिक्स करून घेऊ. आणि कटाची आमटी आहे ना ही थोडीशी आपल्या नॉर्मल आमटीपेक्षा किंवा वरणापेक्षा थोडीशी पातळ असते, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवा. आणि आपली मस्तपैकी अशी चविष्ट अशी कटाची आमटी तयार आहे, रेडी टू सर्व. एन्जॉय. आमटी छान अशी सेटल झाली ना की त्यावरती मस्त असा लालसर तवंग पण दिसायला लागतो. आज आपण बघितली कटाची आमटी. ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.